समजा तुमच्या मुलावर पोलिसांनी अन्याय केला आणि तो मुलगा कोथळीत मेला. तुमचं हृदय फाटेल ना? पण या देशात असं खरंच घडलंय. आणि त्या आईसाठी उभं राहिलेलं नाव म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. एक नेता जो फक्त भाषण देत नाही, तो कोर्टात जातो, लढतो आणि न्याय मिळवून देतो. जय भीम. माझं नाव अभय. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अभय भगत आंबेडकर या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत त्यांच्या संघर्षाची धक्का करणारी गोष्ट. प्रत्येक सत्यप्रिय व्यक्तींनी पाहायलाच हवी अशी गोष्ट. परभणीचा संघर्ष. एक आईचा मुलगा. 10 डिसेंबर 2024. परभणी शहरात बाबासाहेबांच्या समोर असणारी एक संविधानाची प्रतिकेवर आघात झाला. लोक रस्त्यावर उतरले, संतापले, पण शांतपणे. पण या शांत आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार चालू केला. 50हून अधिक जणांना अटक झाली. त्यात एक होता सोमनाथ सूर्यवंशी, कायदे विद्यार्थी, एका आईचा उमदा मुलगा. पण अटक झाल्यावर पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. पोलीस म्हणाले हृदयविकाराचा झटका झाला. पण पोस्टमॉर्टम मध्ये काय दिसलं? 24 जागेवर गंभीर जखमा. म्हणजे काय? मारहाण झाली होती. त्या आईनं उचलली जबाबदारी आणि तिला आधार मिळाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा. यासाठी कोर्टात स्वतः लढलेला लढा. आजकाल राजकारणी फक्त पोस्ट टाकतात, पण प्रकाश आंबेडकर काय करतात? ते कोर्टात स्वतः वकील म्हणून उभे राहिले. हो, त्यांनी इतर कोणावर विश्वास ठेवला नाही. ते स्वतः न्यायालयात गेले आणि म्हणाले ही पोलीस कोठडीतली हत्या आहे. हे झाकण्यासाठी हृदयविकाराचा झटका सांगितलं जातंय. ते पुढे म्हणाले जर पोलिसांवरच गुन्हा नोंदवला गेला नाही तर संविधानातल्या सर्व हक्कांचा अर्थ तरी काय उरतो? कोर्टही हादरलं. 4 जुलै 2025 कोर्टाने आदेश दिला, एका आठवड्यात गुन्हा नोंदवा. तपास DYSP स्तरावर होईल. लोकशाही वाचवणं म्हणजे काय? तर कोर्टात न्यायासाठी झुंजणं. आणि प्रकाश आंबेडकर आजच्या काळातलं एक असंच नाव आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन. बुद्ध गया. इथे भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली. तेथील महाबोधी महाविहार हे संपूर्ण जगासाठी पवित्र ठिकाण आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, ते ठिकाण आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. तिथं अजूनही इतर धर्मियांचा प्रशासकीय ताबा आहे. ही बाब खूपांची काळजात सल देणारी होती. मग सुरू झालं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन. प्रकाश आंबेडकर यांनी हजारो बौद्ध अनुयायांसह शांततेत मोर्चा काढला, उपोषण केलं आणि कोर्टात याचिका दाखल केली. तर गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. ही जागा जर बौद्धांकडेच नसेल तर हा अन्याय नाही का? या लढ्याला अजून धार दिली सुजात आंबेडकरांनी. त्यांनी आपल्या आवाजातून, आपल्या उपस्थितीतून आणि आपल्या कृतीतून या आंदोलनाला एक वेगळं बळ दिलं. EVM विरोधातील एकमेव नेता. आपण सगळे मतदान करतो, पण जर तीच मशीन चुकीचं मोजत असेल तर मग EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या यंत्रणावर अनेक प्रश्न आहेत. पण मोठ्या राजकारणामध्ये एकमेव नेता जे सरळ कोर्टात गेले, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. ते म्हणाले जर मतदानाची प्रक्रिया पारदर्शक नसेल तर लोकशाहीचं काय होईल? त्यांनी मागणी केली EVM बंद करा, पारदर्शक बॅलेट पेपरवर निवडणुकी घ्या. कोर्टात सादर केलेला अभ्यास, युक्तिवाद हे दाखवतं ते केवळ राजकारणी नाहीत, ते लोकशाहीचे रक्षक आहेत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, सध्या बाळासाहेब आंबेडकर हे वेगळे का आहेत? आज राजकारणात भाषण करणारे खूप आहेत, पण कोर्टात उभं राहणारे किती आहेत? धर्माच्या नावावर भाषण करणारे खूप आहेत, पण बुद्ध विहारासाठी लढणारे किती? EVM वर टीका करणारे खूप आहेत, पण प्रत्यक्षात कोर्टात केस करणारे किती आहेत? प्रकाश आंबेडकर हे फक्त बोलत नाहीत, ते चालत जातात, लढतात आणि लोकांसाठी न्याय मिळवून देतात. तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली का? जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा सत्य घटनांची माहिती आम्ही तुम्हाला YouTube चॅनलवर देत राहू. जय भीम.